नमस्कार, मी पंजाब तक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगल धुमगाव तालुका शिलो जिल्हा परभणी. मागे 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ आपण दिला होता की राज्यामध्ये 8 तारखेपर्यंत पाऊस राहणार. तर परत एक शेतकऱ्याचा खास करून अंदाज येत आहे, कारण की काय झालं, राज्यामध्ये म्हणजे आज 7-8 दरम्यान आणखीन पावसाचा जोर वाढणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मुंबई, नाशिक, उत्तर महाराष्ट्र, त्याच्यानंतर पुणे या भागात जरा जास्त पावसाचा जोर वाढणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. कुर्डुवाडी, जत, सांगोला त्या भागात बऱ्याच ठिकाणी पाऊस कमी आहे. आता हा पाऊस तिकडल्या भागात देखील पडणार आहे, म्हणून ही एक त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता राज्यामध्ये जवळपास 10-12 ऑगस्टपर्यंत पाऊस असा चालू राहणार आहे, दररोज भाग बदलत पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. परत एक सांगू इच्छितो की काय झालं की बरेच जण म्हणतात की खंड पडणार. तर सर्वांना सांगू इच्छितो, जे अंदाज बघतात त्यांना एक माझं सांगणं आहे की राज्यामध्ये असं या ऑगस्टमध्ये खंड वगैरे काही पडणार नाही, कारण की हा पाऊस राज्यामध्ये चालूच राहणार आहे. म्हणजे काय होणार आहे, एकदा विदर्भात चालू राहील, उत्तर महाराष्ट्रात चालू राहील, अशा 2-3 विभागामध्ये चालू राहणार आहे. एकदम असं महाराष्ट्रातला पाऊस एकदम असा 15-20 दिवस बंद होणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. 8, 9, 10च्या दरम्यान फक्त मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन होणार आहे, आणि काही ठिकाणी ह्या 2-3 दिवसामध्ये थोडं सूर्यदर्शन होणार आहे. एकदम असा 10 दिवस पाऊस बंद होणार, असा पाऊस बंद होणार नाही.